कोणत्याही पक्षाचे असून दे, मी स्वतः भाजपचा आहे, अनेक RPI वाले आहे, राष्ट्रवादी आले आहे, काँग्रेसवालेही आमच्या बरोबर मोठ्या संख्येने आहेत. ते सगळे सांगतात की आमच्या गल्लीमध्ये लाईट लावली, काकांनी कोणाला मेडिकल हेल्प केली, कोणाच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते केले. अनेक लोक सांगतात तुम्हाला काकांनी म्हणजे मराठी माणसासाठी काकांनी भरपूर काय केलं आहे. कोकणातील जे आमचे चाकरमानी आहे कोकणातील त्यांच्यासाठी काकाने गावामध्ये बस पाठवतात. अंगणवाडीची जत्रा आहे त्यासाठी लोक काका गावामध्ये बस पाठवतात. म्हणजे काका सर्व जातीय धर्म लोकांसाठी करतात. परंतु नमस्कार, मी अतुल जैन. आपल्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. विधानसभेच्या निवडणुका जोरात सुरू असताना आज प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि त्याच माध्यमातून महायुतीचे उमेदवार श्री मुरजीभाई पटेल यांचे हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. खास करून महिलांची या ठिकाणी उपस्थित आपल्याला खूप जास्त दिसते. नेहमीच रोजच महिला ह्या खूप मोठ्या प्रमाणात असतात. आज काही महिला आपल्यासोबत, आपण त्यांच्यावर जाणून घेऊया. मॅम, काय नाव आपलं? माझं नाव अनिता डावरे आहे. अनिताजी, काय सांगाल, ज्या पद्धतीने महायुतीचे उमेदवार मुरजीभाई पटेल यांचा प्रचार जोरशोरात सुरू आहे, प्रत्येक विभागामध्ये महिलांची उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणात दिसते, काय विशेष खास तुम्ही सांगाल? विशेष खास म्हणजे काय, आपले मुरजी काका म्हणजे ते जिथे असणार तिथे आमच्या प्रत्येक महिला उभे असतात. कारण की मुरजी काकांनी एवढ्या महिलांसाठी म्हणजे प्रत्येक वेळी हेल्प केलेली आहे. बचत गटाच्या माध्यमातून म्हणा, किंवा शिर्डीला जायचं असेल, किंवा काही महिलांच्या समस्या असणार, किंवा मुलांना आपलं फीससाठी, प्रत्येक गोष्टीसाठी काकांनी मदत केली आहे. म्हणून प्रत्येक महिला त्यांच्या पाठीमागे. पण काका कुठल्या पदावर होते की सगळे तुम्हाला मदत करत होते? काकांचं पदच नव्हतं तरी पण काका मदत करत होते. तेच मोठं म्हणजे आमच्या प्रत्येक महिलांना म्हणजे त्यांचा अभिमान वाटतो. बरं, तुम्ही हे सगळं सांगितलं, पण लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या खात्यात आले ते तुम्ही बोलत नाही, त्याच्याबद्दल काय सांगाल? सांगते ना हो, लाडक्या बहिणी मी स्वतः सगळ्यांचे फॉर्म भरलेले आणि सगळ्यांना पैसे आलेत. आणि ज्या इथे महिला आहेत प्रत्येक जणांचे मी फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांचे सुद्धा आले, ते पण खूप खुश आहेत. बरं, आता तुम्हाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून राहुल गांधी सांगितले की 3,000 रुपये देऊ, तुम्ही 3,000 घेणार की महायुतीचे 2100 रुपये घेणार? काय घेणार? आम्ही महायुतीचे घेणार 2100. कारण काय? कारण की त्यांची युती येणार आहे आणि त्यांची युती आली की सगळ्यांचे चालूच राहणार आहे. म्हणजे त्यांची घोषणा फसवी वाटते तुम्हाला का? हो, नक्की. तर अशा पद्धतीने आपल्यासोबत काही लोक आहेत. अविनाश भागवतजी आहेत. अविनाशजी, आपण गेली अनेक वर्ष काकांच्या अगदी जवळ आहात आणि ज्या पद्धतीने समाजकार्यामध्ये सगळ्यात पुढे काका असतात, तुम्ही जर त्यांच्यासोबत असतात, काय सांगाल, आज बऱ्याच वर्षानंतर काकांना कुठेतरी व्यवस्थित योग्य पद्धतीने निवडणूक लढवता येत आहे आणि तुम्ही प्रचारात गुंतलेला आहात? गेल्या अनेक वर्षापासून मुरजी पटेल काका हे अंधेरीकरांसाठी सेवा करतात आहे. तुम्ही पाहत असाल की अनेक वेळा काकांनी सर्व समाजासाठी काका काही ना काही करत असतात. गेल्या वर्षी बाय इलेक्शन अंधेरीमध्ये लागलं होतं. मुरजी पटेल काकांना पक्षाच्या आदेशामुळे पुन्हा तो फॉर्म मागे घ्यायला लागला होता. खरं तर अस्तित्वाची लढाई आमची तेव्हाच होती. तेव्हाच आम्ही अंधेरीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकीटवर निवडून आलो शकतो. परंतु ह्या वर्षी आमच्या युतीमध्ये काकांना शिवसेनेतर्फे तिकीट दिली. परंतु महायुतीची ज्या लोकांनी ठरवलं की ह्यावेळी काकांना असली शिवसेना कोण हे भारतीय जनता पार्टी दाखवून देणार आहे. अंधेरी पूर्व विधानसभेमध्ये शिवसेना कोणाची, शिवसेनेचे काही लोक बोलतात की शिवसेना आमची शिवसेना, पण बाळासाहेबांची शिवसेना कोणती नेमकं हे अंधेरी पूर्व विधानसभा पुन्हा एकदा दाखवून देणार आहे. अंधेरी विधानसभेमध्ये मुरजी पटेल काकांचं जे काम चाललं आहे हे संपूर्ण अंधेरीकडच्या लहान लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांना माहिती आहे. घरातली कोणती स्त्री असेल, पुरुष असेल किंवा सर्वसामान्य मुलगा असेल, कोणत्याही गणपती मंडळ असू दे, नवरात्री मंदिर असू दे, दहीहंडी मंडळ असू दे, मुरजी पटेल काका सगळ्यांसाठी करतात. मुरजी पटेल काकाने कधी गुजराती, मराठी, उत्तर भारतीय असं कोणताही जातीभेद केला नाही. आता ह्या इलेक्शन मध्ये तुम्ही बघता, मी स्वतः बघतोय, मी अनेक लोकांबरोबर फिरतोय, आज इकडे फक्त अप्रचार केला जातोय. मला सांगा, गेल्या 5 वर्षापासून आमदार किंवा त्यांची वाईफ या दोघांनी म्हणजे 4 वर्ष आमदार होते आणि त्यानंतर वाईफ त्यांची 1 वर्ष आमदार होती. 5 वर्षामध्ये त्यांनी काय काम केलं हे लोकांपर्यंत पोहोचवत नाही. इथे फक्त गुजराती आणि मराठी या भाषेवरच त्यांचं राजकारण चालू आहे. परंतु मला सांगा, 5 वर्षामध्ये जर तुम्ही कामं केली असती तर ह्या इलेक्शनमध्ये तुम्ही लोकांना सांगू शकले असतात की आम्ही काय काय कामं केली आहे. परंतु मुरजी पटेलचे कार्यकर्ते, आम्ही कोणत्याही पक्षाचे असून दे, मी स्वतः भाजपचा आहे, अनेक RPI वाले आहे, राष्ट्रवादी आले आहे, काँग्रेसवालेही आमच्या बरोबर मोठ्या संख्येने आहेत. ते सगळे सांगतात की आमच्या गल्लीमध्ये लाईट लावली, काकांनी कोणाला
मेडिकल हेल्प केली, कोणाच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते केले. अनेक लोक सांगतात तुम्हाला काकांनी म्हणजे मराठी माणसासाठी काकांनी भरपूर काय केलं आहे. कोकणातील जे आमचे चाकरमानी आहे कोकणातील त्यांच्यासाठी काकाने गावामध्ये बस पाठवतात. अंगणवाडीची जत्रा आहे त्यासाठी लोक काका गावामध्ये बस पाठवतात. म्हणजे काका सर्व जातीय धर्म लोकांसाठी करतात. परंतु उद्धव ठाकरेच्या म्हणजे उभाटाच्या शिवसेनेनी अंधेरीमध्ये एक फक्त गुजराती आणि मराठी या विषयावर इलेक्शन लढतात आहे. अरे काय दिवस आले तुमच्यावर, गुजराती आणि मराठीच्या विषयावर इलेक्शन लढतात आहे. अरे 5 वर्षामध्ये तुम्ही कामं करू शकले नाही आणि हेच तुमचं अस्तित्व आहे. आणि मुर्जी पटेलचे काकांचे कार्यकर्ता तुम्ही बघू शकता, प्रत्येक रॅलीमध्ये लाखोच्या संख्येमध्ये कार्यकर्ते आहे. आणि हीच आमची खरी अस्तित्वाची लढाई आज तुम्ही बघू शकता. आणि ह्या इलेक्शनमध्ये 25,000च्या संख्येने आम्ही निवडून येणार आहे. शेवटला मतदारांना काय सांगाल, ज्या पद्धतीने एक पदाधिकारी आहात, जबाबदारी आहे की काका निवडून आले पाहिजे, तर मतदारांना तुम्ही एक शब्दात काय सांगाल, कशामध्ये मतदान करा? मी सगळ्या मतदारांना एकच गोष्ट सांगतो की 5 वर्षामध्ये उभाटाच्या आमदारांनी काय कामं केली ते त्यांना प्रश्न विचारा. आणि नंतर तुम्ही तुमच्या गल्लीमध्ये जाताना लाईट लागली आहे का ते बघा, CCTV लागल्यात का ते बघा, आजूबाजूच्या लोकांना विचारा नेमकं काकांनी काय कामं केली आहेत. म्हणजे काका नाही नगरसेवक आहेत, ना आमदार आहेत, ना खासदार आहेत, तरीही काका कुठून ना कुठून फंड आणून स्वतःच्या खिशातून पैसे टाकून लोकांसाठी कामं करतात आहे. पण उभाटाच्या आमदारांना विचारा त्यांनी काय 5 वर्षामध्ये कामं केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांचं जे काय चिन्ह आहे हे पहिल्यांदा म्हणजे उभाटाचं जे चिन्ह आहे अंधेरी विधानसभामधून ते चिन्ह मशाले चिन्ह झाले आहे. हे पुन्हा मशाले चिन्हचं अस्तित्व या अंधेरी विधानसभेमध्ये आम्ही संपवून राहून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अंधेरीमध्ये शिवसेनेचे अस्तित्व काय आहे आणि बाळासाहेबांची खरी शिवसेना कोण आहे हे येणाऱ्या 23 तारखेला आम्ही दाखवून देणार आहे. बरं, आता एक शेवटचा विषय मनात आहे की भाजपची लोक नाराज नाहीत ना, कारण काय शेवटी काकांना शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढावं लागतंय. पण काका उत्तर पश्चिम जिल्ह्याचे संपर्क प्रमुख होते. काकांनी गेल्या 1 वर्षा अगोदरही पक्षाचा निर्णय हा अस्तित्वाचा म्हणजे स्वतःचा हे करून पक्षाची तिकीट मागे घेतली होती. काकांनी कोणत्याही प्रकारचा विचार केला नव्हता त्यावेळी. आणि आताही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत किंवा RPIचे आहेत किंवा राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते मन लावून फक्त आणि फक्त मुर्जी पटेल काकांसाठी काम करतात आहे. थँक्यू.